जळगाव 40 दिवसाचा बलिदान मासचा मूकपदयात्रेद्वारे समारोप. छत्रपती संभाजी महाराजांना वाहिली आदरांजली. जळगाव शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त दिनांक 18 रोजी भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित या यात्रेत तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी उपस्थित राहून छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहिली. महाराणा प्रताप स्मारकाजवळून सुरू झालेली मूकपदयात्रा शहरभर मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत पोहोचली. सहभागी जनतेने शांततेत परंतु गंभीर भावनेने पायवाट चालत ही यात्रा पार पडली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित या मूकपदयात्रेला उद्देश तरुण पिढीला छत्रपती संभाजी महाराजांच्या आदर्श आणि विचारांचा सन्मान करायला प्रेरित करणे होता. शिवतीर्थ मैदानात उपस्थित धारकऱ्यांनी ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहिली. या बलिदान मासाच्या निमित्ताने गेल्या 40 दिवसापासून शहरभर विविध ठिकाणी कार्यक्रम राबवले जात होते. आजच्या मूकपदयात्रेमुळे या बलिदान मासाचा औपचारिक समारोप करण्यात आला. जळगावमध्ये छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त आयोजित मूकपदयात्रेने श्रद्धा, इतिहास आणि प्रेरणेने संगम अनुभवायला मिळवून दिला. तरुण पिढीला प्रेरणा देणारी ही यात्रा शहरभर स्मरणीय ठरली आहे. फाल्गुन वद्य प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या म्हणजेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्या औरंगजेबाने छळछळ करून जे काही मारलं, त्या संभाजी महाराजांची पुण्यतिथी एक दिवस साजरी करून होणार नाही. तर संभाजी महाराजांना झालेल्या यातना त्या 30 दिवसाच्या होत्या. 30व्या दिवशी संभाजी महाराजांच्या पायापासून डोक्यापर्यंत तुकडे करून त्या वडबुद्रुकला फेकून दिलेले होते. त्या अशा परिस्थितीत त्यांना ना अग्निडाग दिला गेला होता, ना काहीच नाही. त्यावेळी ती त्यांची न निघालेल्या अंत्ययात्रेच्या स्वरूपात आज मूकपदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं या बलिदान मासाच्या समारोपानिमित्त. हा बलिदान मास आज जळगाव शहरामध्ये 70 ठिकाणी म्हणजे 70 ठिकाणच्या केंद्रांवरती सुरू होता. रोज संभाजी महाराजांना श्लोक म्हणून आदरांजली वाहण्याचं कार्य जळगावातले सगळे समस्त धारकरी व गल्लीतले किंवा ज्या परिसरातले लोक संभाजी महाराजांना नित्य आदरांजली वाहण्यासाठी जमत होते. त्या माध्यमातून संभाजी महाराजांना रोज नित्य आदरांजली 30 दिवस या जळगाव शहरात वाहण्यात येत होती. आज त्याचा शेवटचा दिवस होता. तो मूकपदयात्रेच्या माध्यमातून आज त्या बलिदान मासाचा समारोप झालेला आहे. माझं नाव आकाश गजानन फडे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, जळगाव जिल्हा प्रमुख.